ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी. कपिल सिब्बलांचा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर जोरदार हल्लाबोल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल. खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं? आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का? या सर्व प्रश्नांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या संघर्षाला आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून दिलेली मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयालाही ठाकरे गटाने आव्हान दिलं आहे. या महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या न्यायपीठासमोर झाली. आणि या सुनावणीत ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या कायदेशीर आधारावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सिब्बलांचा मुख्य सवाल, आमदारांची संख्या म्हणजेच मूळ राजकीय पक्ष. सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी मांडलेला ठाकरे गटाचा मुख्य युक्तिवाद म्हणजे केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून एखादा गटच मूळ राजकीय पक्ष ठरू शकत नाही. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार राजकीय पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षाची घटना, पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाची मूळ संघटना या बाबी महत्त्वाच्या आहेत. केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर आम्हीच मूळ राजकीय पक्ष असा दावा करता येणार नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. ज्या चिन्हावर निवडणूक लढली त्याच चिन्हाला नंतर नकार कसा? कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा आणि पक्षघटनेचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडला. त्यांच्या युक्तिवादानुसार ज्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले त्याच चिन्हावर संबंधित उमेदवार निवडून आले. त्याच पक्षाच्या माध्यमातून काही जण मंत्रीही झाले. मात्र सत्ता संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याच पक्षाची घटना आणि त्याच राजकीय पक्षाची रचना नाकारली जाते. हा विरोधाभास असल्याचं सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. 2018च्या पक्षघटनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. या संपूर्ण प्रकरणात 2018 मध्ये बदलण्यात आलेली शिवसेनेची पक्षघटना हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की 2018च्या पक्षघटनेनुसार मिळालेले राजकीय फायदे, पदे आणि निवडणूक चिन्हाचा वापर संबंधित नेत्यांनी केला. मात्र नंतर याच पक्षघटनेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. सिब्बल यांनी न्यायालयासमोर सवाल उपस्थित केला की एका बाजूला पक्षघटनेचा फायदा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय संघर्षाच्या वेळी तीच घटना नाकारायची, हे कायदेशीरदृष्ट्या कसं योग्य ठरू शकतं? 1999च्या पक्षघटनेचा आधार का? सिब्बल यांच्या युक्तिवादातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1999ची शिवसेनेची पक्षघटना. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची रचना तपासताना 1999च्या पक्षघटनेचा आधार घेतल्यावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांचा सवाल असा होता की विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रातच राजकीय पक्षाची अंतर्गत संघटनात्मक रचना आणि पक्षघटना यांचा अशा प्रकारे निर्णय घेणे येते का? जर अध्यक्षांनी स्वतः राजकीय पक्ष आणि त्याची तत्कालीन नेतृत्व रचना मान्य केली असेल तर त्यानंतर जुन्या पक्षघटनेकडे परत जाण्याची गरज काय, असा सवाल सिब्बल यांनी केला. त्याच घटनेचा फायदा घेतला आणि नंतर विरोध केला. सिब्बल यांनी या प्रकरणाला केवळ कागदी किंवा शैक्षणिक वाद मांडण्यासही विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित प्रश्न आहे. ज्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आले, ज्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना राजकीय पदं मिळाली आणि ज्या पक्षघटनेचा त्यांनी लाभ घेतला त्याच घटनेला नंतर नाकारणं हा गंभीर विरोधाभास असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह. ठाकरे गटाच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांशी संबंधित आहे. कपिल सिब्बल यांच्या मते 10व्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची भूमिका आहे. मात्र या अधिकाराचा वापर करताना अध्यक्षांनी राजकीय पक्षाची मूळ रचना, पक्षघटना आणि नेतृत्व याबाबत निवडणूक आयोगाच्या नोंदींचा आधार घेतला, असा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. इथेच दोन वेगवेगळ्या घटनात्मक संस्थांच्या अधिकारांचा प्रश्न निर्माण होतो. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष, अधिकार वेगवेगळे, राजकीय पक्ष कोणता आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगाची भूमिका आहे. तर 10व्या अनुसूचीनुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की या दोन्ही प्रक्रियांना एकमेकांत मिसळता येणार नाही. जर निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हाबाबत स्वतंत्र प्रक्रिया सुरू असेल तर विधानसभा अध्यक्षांनी त्या प्रक्रियेतील कागदपत्रांचा आधार घेऊन अपात्रतेच्या प्रकरणात राजकीय पक्षाची ओळख ठरवणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. सादिक अली निकालाचा संदर्भही वादाच्या केंद्रस्थानी. या प्रकरणात सादिक अली निकालाचा संदर्भही महत्त्वाचा ठरला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निर्णयात या निकालाचा आधार घेतल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. मात्र सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार सादिक अली प्रकरणातील तत्वांचा या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. त्यामुळे हा निकाल शिवसेनेच्या सध्याच्या सत्ता संघर्षाला थेट लागू होतो का, यावरही सर्वोच्च न्यायालयात चर्चा होत आहे. विधिमंडळ पक्षात फूट या संकल्पनेवर सिब्बलांचा आक्षेप. सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीतील तरतुदींचा आधार घेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार कायद्याच्या दृष्टीने विधिमंडळ पक्षात फूट पडली अशी स्वतंत्र संकल्पना मान्य करता येत नाही. म्हणजेच काही आमदार वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचा गट तयार केला म्हणून तोच गट मूळ राजकीय पक्ष ठरतो असा सरळ निष्कर्ष काढता येणार नाही. राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील त्याचे सदस्य यांच्यातील संबंध समजून घेताना 10व्या अनुसूचीतील घटनात्मक चौकट महत्त्वाची असल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलं. मीच मूळ पक्ष आहे असा बचाव करता येणार नाही. आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व सोडल्याच्या आरोपांवरून अपात्रतेची याचिका दाखल झाली असेल तर संबंधित आमदार मीच मूळ राजकीय पक्ष आहे असा बचाव घेऊ शकत नाही, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला. म्हणजेच पक्षाचे सदस्यत्व सोडल्याच्या आरोपापासून वाचण्यासाठी नंतर स्वतःच मूळ पक्ष असल्याचा दावा करणे हा कायदेशीर बचाव होऊ शकत नाही, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. व्हीप आणि गटनेत्याचा अधिकार नेमका कोणाचा? या सुनावणीत व्हीप आणि गटनेत्याच्या नियुक्तीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार विधानमंडळातील पक्षाचा नेता कोण असावा आणि व्हीप कोण जारी करणार याचा अधिकार मूळ राजकीय पक्षाकडे असतो. मात्र विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाने नियुक्त केलेला गटनेता आणि व्हीप वैध ठरवल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. यामुळे 10व्या अनुसूचीच्या मूळ उद्देशावरच परिणाम होतो असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. सुभाष देसाई निकालाचाही दाखला. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या सुभाष देसाई प्रकरणातील भूमिकेचाही संदर्भ दिला. त्यांच्या मते पक्षाची संघटनात्मक रचना आणि आमदारांची अपात्रता या दोन्ही प्रश्नांचा परस्पर संबंध असला तरी त्यांची कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्र आहे. अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्याआधीच एखाद्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या परिणामांवर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. अपात्रतेचा निर्णय आधी की पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी? आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न समोर येतो, तो म्हणजे आधी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा की आधी कोणता गट मूळ राजकीय पक्ष आहे हे ठरवायचं. ठाकरे गटाची भूमिका अशी आहे की जर संबंधित आमदार अखेर अपात्र ठरले तर सभागृहातील त्यांचं संख्याबळच प्रश्नांकित होऊ शकतं. अशा परिस्थितीत केवळ आमदारांच्या संख्येवर आधारित बहुमत हा पक्षावरील दावा सिद्ध करण्यासाठी कसा वापरता येईल असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? या संपूर्ण कायदेशीर संघर्षाचा थेट परिणाम शिवसेना पक्षाच्या नावावर आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर होतो. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह दिलं. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय केवळ 2 गटांमधील राजकीय वादासाठीच महत्त्वाचा नसून पक्षांतर, आमदारांची अपात्रता, पक्षाची ओळख आणि निवडणूक चिन्हाबाबत भविष्यातील कायदेशीर चौकटीवरही परिणाम करणारा ठरू शकतो. महाराष्ट्राचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे. शिवसेनेतील सत्ता संघर्षाला आता अनेक वर्षे झाली आहेत. या संघर्षात सरकार बदललं, पक्षात फूट पडली, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरही वाद उभा राहिला. आता या सर्व प्रश्नांचा कायदेशीर शेवट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून होणार आहे. कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांपासून पक्षघटना 1999 आणि 2018च्या घटनांपर्यंत 10व्या अनुसूचीपासून निवडणूक आयोगाच्या अधिकारांपर्यंत अनेक मुद्दे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण घटनाक्रमाकडे कोणत्या कायदेशीर चौकटीतून पाहते आणि विधानसभा अध्यक्ष तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत कोणती भूमिका घेते याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आता खरी उत्सुकता आहे ती एका प्रश्नाची. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर खरी शिवसेना कोणाची ठरणार आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम शिक्कामोर्तब कोणाच्या बाजूने होणार? तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने जाऊ शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि न्यायालयीन घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.